माय माऊली नमस्कार. श्री नर्मदा पुराण रेवा खंड कथासर अभिवाचन करत आहे. श्री नर्मदा हे नमः. अध्याय 10. प्रलय काळात नर्मदा स्थिती वर्णन. नर्मदा स्नान शिवत्व प्राप्ती वर्णन. युधिष्ठिर म्हणाले, हे ब्राह्मणी परमपूज्य नर्मदा ऋषी तसेच तपस्वी महात्मा यांच्याकडून कोणत्या कल्पामध्ये वेगळी झाली? वक्तव्यामध्ये श्रेष्ठ असलेल्या आपण मला विस्ताराने सांगा. प्रलय काळात लोकांना जे कष्ट दुःख भोगावे लागले त्याच्या स्वरूपाविषयी सुद्धा सांगा. हे निष्पाप पहिल्या कप्प्यात पाहिले, जशी ती स्थित राहिली तशी अंतिम कल्पाची ती जी अवस्था सांगा. सभेमध्ये असे विचारल्यावर श्री मार्कंडेय सांगू लागले. मार्कंडेय म्हणाले, मी आधी जी कथा ऐकली ती सांगतो. प्रथम असलेली ही कथा खूप सुंदर आहे. सर्व लोकांचा विनाश करणे एक भयंकर वेळ आली. त्या महाघोर काळात सुद्धा विचा विनाश झाला नाही. तेव्हा संत महात्म्यांनी जिचे वर्णन केले ती कथा तुम्ही ऐका. ब्रह्माचा एक दिवस संपल्यानंतर प्रलय काळ आल्यावर त्याचे मानसपुत्र त्याच्यासारखेच श्रेष्ठ असलेले सनक, सनक, नंदन, सनातन, सनत कुमार इत्यादी महात्मा आणि दुसरे देवगण, यम, इंद्र, वरुण इत्यादी लोकपाल हे सर्व लोकांच्या वृत्तांतात तत्पर लोकमर्यादाचे संरक्षक असून आपल्या अधिकाराच्या वेळेपर्यंत थांबतात. त्यानंतर कल्पाचा नाश झाल्यावर त्यांचे श्रेष्ठ ज्ञान आणि आयुष्य युगाच्या व्यवस्थेनंतर नष्ट होते. जे लोक भूलोक सोडून भूवर लोकात जातात, स्वर्ग, महलोक, जनतपलोक या लोकांना क्रमशः सोडून सत्यलोकाचा आश्रय घेतात. सहस्रयुगापर्यंत पुत्रपौत्रांबरोबर राहता. जोपर्यंत जगाची सृष्टी होत नाही तोपर्यंत ते सत्यलोकातच राहतात. ब्रह्माचे पुत्र तेथे नसतात. ते त्रिलोक सोडून आधाररहित परितत्वात प्रवेश करतात. त्यांच्याबरोबर दुसरे तपस्वी ब्राह्मण असतात. ते ज्ञानीसुद्धा परमतत्वात प्रविष्ट होतात. यक्ष, राक्षस, पिशाच, इतर देवगण, ऋषी तसेच दुसऱ्या वर्गातील अन्य सर्व जीव भूमीबरोबर दुःखी होतात. त्यावेळेस 100 वर्षापर्यंत पाऊस पडला नाही. त्यामुळे वृक्षलताचा नाश झाला. संसाराचा नाश करणारी भयंकर अनावृष्टी तीनही लोकांना व्याकुळ करणारी होती. ज्यामुळे 7 जन्म 7 समुद्र सुद्धा सुकून गेले. सर्व लोक भुकेने व्याकुळ झाले. 10 दिशांना फिरत होते. अत्यंत दुःखी लोक कंदमुळे कमळावर जिवंत होते. मोठ्या कष्टाने समुद्र विहिरीचा उपभोग घेत होते. ते सर्व समुद्रबरोबर सुकले. अल्पशक्ती असलेले जीव प्रथम नष्ट झाले. नदी समुद्र सुकल्यावर कुरुक्षेत्रामध्ये राहणारे 60,000 ऋषी, वानप्रस्थ, व्रतधारी, दातानेच ओखलीचे काम करणारे ब्राह्मण, तपस्वी, हिमालयाच्या गुफेत राहणारे गुफावासी ऋषी होते. ते सर्व तहान भुकेने व्याकुळ होऊन माझ्याजवळ येऊन हात जोडून मला म्हणाले, हे महामुने, आम्ही सर्व दुःखी आहोत. आम्ही तुमच्याबरोबर कोठे येऊ की जेथे आम्ही आमचा वेळ व्यतीत करू? क्षिप्र विप्र दोन्ही, श्रेष्ठ विप्र दोन्ही, तुम्ही आयुष्यमान आहात. तुम्ही युगाच्या नाशामध्ये नष्ट नाही झालात. भूत, वर्तमान, भविष्य सर्व तुमच्या हृदयात स्थित आहे. महाव्रतधारी तुम्ही याला जाणता. पूज्य, आम्ही कशा प्रकारे वेळ घालवू? सर्व चराचर जग दृष्टी न झाल्यामुळे नष्ट होऊन दुःखी होत आहे. महाभाग, तुम्ही आमचे रक्षण करा. त्यामुळे आम्ही नष्ट होणार नाही. त्यानंतर मनात काही विचार करून ताबडतोब ब्राह्मणांना म्हणालो की तुम्ही स्त्रीपुत्रांचे कुरुक्षेत्र सोडा. उत्तर दिशा सोडून आपण सर्वोत्तम अशा दक्षिण दिशेला जाऊ. नगर, ग्राम, घोडे, गाव, खेडे, मोठे शहरे असलेले अनेक सिद्धांनी सेवित नर्मदा तटावर आपण सर्व जाऊ. शंकराच्या अंगावर उत्पन्न झालेली मोठमोठ्या वृक्षांनी व्याप्त असलेली महाभाग्यशाली नर्मदा आपण सर्व पाहूया. पाण्यामध्ये तरंग व भोरे असलेले बेडूक, माशांनी युक्त विविध पक्ष्यांच्या आवाजाने युक्त करोडो ऋषींचे सेवित महेश्वरासी मतानुयायी भागवत समुदायी तसेच संख्याचार्य सिद्धांनी सेवित नर्मदाला पाहूया. दृष्टीच्या भावाने घाबरलेले नर्मदेच्या दोन्ही किनारी व्रत धारण करत दिव्य आश्रम बनव असे म्हटल्यावर अनुसरण करणारे विद्यार्थी अन्य जनांबरोबर नर्मदेच्या तटावर पोहोचल्यावर निर्भय बनले. प्रलय भयाने प्रथम स्मरण करून पूर्वकल्पाच्या भयाचे चिंतन करत आधी कालिगात नर्मदेच्या तीरावर पोचले. तेव्हा नर्मदेच्या तटावर राहणाऱ्या देवतांना 100 वर्ष पूर्ण झाली होती. मनुष्याचे 26,000 वर्ष संपली. राजन, तेथे ऋषी राहत असताना मी एक आश्चर्य पाहिले. पाऊस न पडल्यामुळे संपूर्ण लोकांचा नाश झाला. नाश झाला. सर्व चराचर सुकले. युगाची व्यवस्था छिन्न भिन्न झाली. सर्व अचेतन तसेच अहंकार करत चारही वर्णाचा लय झाला.
होम बली सर्व कार्य समाप्त झाले. स्वाहंकार वशटकाराने लोकपुण्य शून्य झाले. शुद्ध आचारांचा विनाश झाला. अशा भयावह स्थितीत करोडो ऋषींनी सेवित असलेली एकच श्रेष्ठ नदी शिल्लक राहिली, जिवंत राहिली. राजन, तीनही लोकात दुसरी कोणतीही रमणीय नदी नाही. ही पुण्यजल असलेली नर्मदा इंद्राची पुरी अमरावतीसारखी सुंदर, देव मंदिरांनी मनोहर, आश्रमांनी स्वर्गात मंदाकिनी गंगेप्रमाणे सुशोभित असते. पर्वत भाग पूर्ण वृक्षांनी भरलेला, समुद्राच्या उत्पत्तीचे स्थान असलेली ही नर्मदा गंगे समान आहे. दोन्ही तटावर सुंदर मंदिरे आणि स्थाने शोभित आहेत, जेथे अग्नीमध्ये वहन होतात. यश धुम्राने भरलेली श्री नर्मदा अनेक देव मंदिर, आश्रम, पूजा संस्कारांनी संस्कृत वर्षासमयी रात्रीसारखी पाहावयास मिळते. उर्वरित भाग पुढच्या भागात बघूया.